केस लांब, मजबूत आणि घनदाट हवे असतील तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला 10 असे प्रभावी घरगुती उपाय सांगितले आहे जे तुम्ही वापरल्यानंतर नक्कीच तुमचे केस लांब होतील। त्याचबरोबर तुमचे केस जर गळत असतील किंवा केसांमध्ये कोंडा झालेला असेल तर तुम्ही हे नक्की उपाय करून बघा। व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। इथे सगळ्यात अगोदर आपल्याला कांद्याचा रस वापरायचा आहे। कांद्याचा रस कसा, आपल्याला कांदे सोलून घ्यायचे, मिक्सरमध्ये वाटण काढून घेतल्यानंतर तो कांदा स्वच्छ पाण्याने पिळून घ्यायचा आणि जो निघालेला रस आहे तो आपल्या केसांना हलक्याच्या हाताने लावून मालिश करायची। त्याचबरोबर हा जवळपास 30 मिनिटे ठेवायचा आणि नंतर आपल्या रेग्युलर शॅम्पूने छानपैकी केस धुवून घ्यायचे। हे उपाय केल्यानंतर नक्कीच तुमचे केस गळणे बंद होतील आणि टक्कल पडले असेल तर त्याच्यावरती सुद्धा नवीन केस येण्यासाठी मदत होती। सगळ्यात महत्त्वाचा दुसरा उपाय म्हणजे मेथीचे दाणे। मेथीच्या दाण्यामध्ये खूप असे प्रोटीन आणि निकोटिक ऍसिड असतात जे आपल्या शरीराला खूप फायदे देतात। त्याचप्रमाणे मेथी आपली रात्रभर भिजत ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमधून ही बारीक असं याची पेस्ट करून घ्यायची। ही पेस्ट आपल्याला केसांना मुळापासून कडेपर्यंत पूर्णपणे लावायची। असं केल्याने आपले केस हे मऊ आणि चमकदार होतात, त्याचप्रमाणे घनदाट होण्यासाठी खूप मदत होते। ही पेस्ट आपल्या केसांना 30 मिनिटे ठेवायची आणि एकदम साध्या पाण्याने छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे। हा उपाय नक्की करून बघा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि मी नेहमी आवर्जून करते तांदळाचे पाणी। हा उपाय मी स्वतःच्या केसांसाठी नेहमी करत असते। आता तांदळामध्ये बरेच असे विटॅमिन्स असतात, कॅल्शियम्स असतात जे आपल्या केसांना फायदा पुरवतात। त्याचप्रमाणे तांदळा आपण जे स्वयंपाक करताना तांदूळ धुतो ना, ते पाणी आपण वेस्ट नाही करायचं, तेच पाणी आपल्याला केस धुण्यासाठी वापरून घ्यायचं आणि असं केल्यामुळे केसांना खूप असा सिल्कीपणा पण येतो आणि जवळपास हे आता हलकंसं आपल्या डोक्याला पण पाणी ते लावून तुम्ही ठेवू शकतात आणि केस धुवायच्या अगोदर तुम्ही हे स्वच्छ पाण्याने केस धुवू शकतात। त्यानंतर कढीपत्ता। आता हा कढीपत्ता आपण भाजीमध्ये वापरतो प्रमाणे आपल्या शरीराला सुद्धा कढीपत्त्याचे फायदे होतात। आणि आता हा कढीपत्ता आपल्याला काय करायचा, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पातेल्यामध्ये 2 कप पाणी घातल्यानंतर हा कढीपत्ता घालून छानपैकी उकळून घ्यायचं। पाणी गाळून घ्या आणि थंड झाल्यानंतर हे पाणी आपल्या केसांना मुळापर्यंत पोहोचेल असं लावा आणि हे केस धुवायच्या अगोदर करा हे तुम्ही सगळे उपाय, कारण की ज्याप्रमाणे हे मी उपाय सांगत आहे ते केस धुवायच्या अगोदर केल्यानंतर केस धुतल्यावरती आपले हे डोक्यामध्ये असणारे छोटी बारीक वगैरे घाण आहे ती सगळी निघून जाईल। आणि आता हा आपले आवळा आपण खाण्यासाठी वापरतो आणि हाच आवळा आपण जो केसांसाठी खूप असं मजबूत आणि शाईन करण्यासाठी मदत करते। बरेच जण आवळ्याची पावडर पण बनवून खातात आणि काही काही जण मेहंदीमध्ये आवळाची पावडर पण बनवून टाकतात। तुम्ही हा उपाय करून बघा मैत्रिणींनो। त्याचबरोबर आता तुम्ही कधी तेल बनवलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आवळ्याचे तुकडे टाकून तेल बनवतात। ज्याप्रमाणे आपण आवळ्याची पावडर पाण्यामध्ये मिक्स करून पितो, त्याचप्रमाणे आता आवळ्याची पावडर हे पाण्यामध्ये मिक्स करून हलकंसं उकळून घेतल्यानंतर ते पाणी थंड झाल्यानंतर आपल्या केसांना लावा। खूप आता याचा फायदा होतो मैत्रिणींनो। आणि आवळा हा शरीरासाठी खूप असा एकदम महत्त्वाचा घटक आहे। आणि त्यानंतर दही। दही सगळ्यात जास्त माझी फेवरेट अशी वस्तू आहे जी मी नेहमी लावते। दही आणि ॲलोवेरा मिक्स करून जर लावले केसांना तर खूप असं शाईन येतो, कारण की ज्याप्रमाणे आपण बघा कंडिशनर लावतो, कंडिशनर लावल्यानंतर केस कसे चमकतात तसे हे दही लावल्यानंतर केस चमकतात आणि शरीरातील जो डोक्यावरती असणारा कोंडा आहे तो सुद्धा निघून जातो। आता हे दही आपल्याला चांगलं फिटून घेतल्यानंतर आपल्या केसांना मास्क टाईप लावायचं आणि 1 तास ठेवल्यानंतर याला व्यवस्थित केस धुवून घ्या साध्या पाण्याने। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जवस म्हणजे फ्लेक्स सीड। 2 टीस्पून आपले जवस घ्या आणि ते पाण्यामध्ये टाका। जवळपास 10 ते 12 मिनिटं याला उकळून घ्या आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण गाळून घ्या आणि ही याची पेस्ट किंवा पाणी डोक्याला लावा। खूप छान याचा यामध्ये सिल्कीपणा येतो। कंडिशनर टाईपच हे आपलं वर्क करतं आणि याच्यामुळे आपल्या टाळूमध्ये असणारा कोरडेपणा किंवा खाज पण दूर होते आणि मुळे मजबूत होण्यासाठी सुद्धा खूप याची मदत होते। नाही मैत्रिणींनो, महागडे शॅम्पू वापरण्यापेक्षा तुम्ही हे घरगुती उपाय करून बघा, कारण की महागडे शॅम्पूमध्ये खूप सारे केमिकल असतं, पण हे घरगुती उपायामध्ये आयुर्वेदिकमध्ये खूप असं शरीराला फायदे देणारे पौष्टिक घटक असतात। आता बघा पुढे आपल्याला कोरफड। कोरफड ही एकदम नॅचरली केसांसाठी योग्य असणारा महत्त्वाचा घटक आहे, कारण की बघा कोरफडमध्ये खूप असे घटक असतात जे आपल्या शरीराला खूप फायदा देतात। 2 ते 3 पाणी कोरफडीचे घेतल्यानंतर कोरफडमधला छानपैकी गर काढून घ्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही मिक्स करा आणि त्याची पूर्णपणे फेटून घेतल्यानंतर आपली पेस्ट डोक्याला लावा। केसांच्या मुळापासून तर डायरेक्ट टोकापर्यंत ही पेस्ट लावा, खूप फायदा देते। त्याचप्रमाणे 100% केस हे तुमचे चमकदार होतील आणि शाईन सुद्धा करतील। हा उपाय नक्की करून बघा मैत्रिणींनो। मी नेहमी हा उपाय करते। मैत्रिणींनो, मी माझ्या चॅनलवरती ह्या सगळ्या घटकांपासून एक तेल बनवलेलं आहे, आयुर्वेदिक तेल। त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघा।
माझे केस लांब असण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मी हे घटक वापरून एक मस्तपैकी तेल बनवते आणि ते आठवड्यातून जवळपास 1 ते 2दा लावते आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवून घेते. हे तेल लावल्यामुळं केसांची वाढ सुद्धा होते आणि त्याचबरोबर केस मोठे लांबलचक आणि शाईन सुद्धा करतात. तुम्ही नक्की ते व्हिडिओ जाऊन बघा. मी चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पेस्ट करते. आता त्यासोबत नारळाचं आणि मोहरीचं तेल सुद्धा आपण वापरू शकतात, कारण की बरेच काय होतं आपण नेहमी फक्त नारळाचं तेल वापरतो, पण नारळ तेलासोबत तुम्ही मोहरीचं तेल सुद्धा वापरा, कारण हे मोहरी तेल खूप असं केसांना फायदा देतं. कसा फायदा देतो तर केस हे एकदम घनदाट होतात आणि मऊ असण्यासाठी खूप मदत होते. त्याचबरोबर हे एकदम डोक्याच्या खोलवर जाते, म्हणजे मुळापर्यंत जाते. आता हे हलकंसं कोमट तेल बनवायचं आणि केसांना लावायचं, त्याची मस्तपैकी मालिश करायची आणि हे सगळ्या घटकांचा वापर करून तुम्ही मस्त आयुर्वेदिक तेल पण बनवू शकतात. एकदम शरीराला आणि केसांना फायदा असणारे पण आहेत. महागडे प्रोडक्ट वापरण्यापेक्षा तुम्ही हे आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरून बघा. आणि त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.